महाराष्ट्रामध्ये 50 जिल्हे नाही आहेत. हे एक महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मोठं कारस्थान मला दिसत आहे. जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही 3 राज्य करोनाशी लढण्यात किंवा नियंत्रण करण्यामध्ये अपयशी ठरले असं आपण बघतोय संजय राऊत बोलत आहेत, पण काही तांत्रिक कारणामुळे आपण पुन्हा ते जे बोलत आहेत तिथं जाणार आहोत. पण एकूणच आपण बघतोय की सध्या राज्यातली जी स्थिती आहे ही अत्यंत गंभीर बनत चाललेली आहे. मग औरंगाबाद असू देत, दादर असू देत, या सगळ्या ठिकाणी आपण बघतोय की जळगावमध्ये आपण बघतोय की जिथे सगळा हा मार्केट आहे, बाजार समिती आहे, या बाजार समितीमध्ये अक्षरशः तोबानी गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे. म्हणजे जिथे भाजपची सरकार नाही आहेत तीच राज्य फक्त अपयशी ठरली आणि जिथे भाजपची सरकार आहेत तिथे करोना हा पळून गेला, कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. असं काही नवीन तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का? केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशील पद्धतीनं वागायला पाहिजे. असे आरोप प्रत्यारोप करू नयेत. महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं अक्षरशः प्राण जाय पर वचन न जाय या पद्धतीनं करोना संदर्भातली लढाई सुरू ठेवली. हे राज्य मोठं आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही मोठी शहर आहे आणि त्या शहरावर संपूर्ण देशाचा भार आहे. संपूर्ण देशातले स्थलांतरित मजूर वर्ग या आमच्या शहरामध्ये तो जात असतो. याचं सुद्धा भार केंद्रानं ठेवलं पाहिजे. आज जी औषधं आम्हाला हवी आहेत, मग लस असेल किंवा रेमडेसिवीर सारख्या ज्या इंजेक्शन्स आहेत, ते गुजरातमधल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये हवी तेवढे मिळत आहेत. हां, आपण पाहिलं असेल सुरतला, अहमदाबादला, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून तुम्ही ते औषधे घेऊ शकता. पण महाराष्ट्र सरकारला ती उपलब्ध करून दिली जात नाहीत, ती छत्तीसगडच्या सरकारला उपलब्ध करून दिली जात नाहीत, ती पंजाब सरकारला उपलब्ध करून जात नाही. हा अमानुषपणा आहे. हे राष्ट्र एक आहे आणि राष्ट्र एक ठेवण्याचा आम्हाला प्रयत्न दिसत नाही. या संकटातसुद्धा जे राजकारण केलं जातं आहे आणि ते सुद्धा प्रशासनाला हाताशी धरून हे निषेध करावा असा आहे. खरं म्हणजे याचा सगळ्यात पहिला निषेध महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने केला पाहिजे. त्यांनी केला पाहिजे, कारण हा महाराष्ट्राचा सुद्धा अपमान आहे. आणि जर त्यांना महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल कोणाला अशा प्रकारे बदनाम करण्यासंदर्भात, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजकारण करण्याचा अधिकार नाही. सरकार आहे आणि हावड्याला मास्क लावून खा अशा प्रकारची नीती अवलंबली. ठीक आहे, या सभांमध्ये देवेंद्रजी काय म्हणतात त्याच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. पंढरपूरचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ते काय व्हायचं ते हिंदी में जानना चाहेंगे. 3 राज्यों की बात की गई है. देखो, ये 3 राज्यों की बात अगर केंद्र के स्वास्थ्य सचिव करते हैं कि हाँ 3 राज्यों में कोरोना की लड़ाई फेलियर हुई, कोरोना नियंत्रण रखने में ये 3 राज्य फेलियर हुए हैं, तो ये सबसे बड़ा फेलियर केंद्र सरकार का है. क्योंकि ये 3 राज्य केंद्र सरकार की मार्गदर्शक तत्वों से चल रहे. कोरोना की लड़ाई में हमारे नेता प्रधानमंत्री मोदी जी जो प्रधानमंत्री कहेंगे वही राज्य में अमल होता है. दूसरी बात ये है, पूरे देश में ये 3 राज्य मिले, पंजाब, महाराष्ट्र और छत्तीसगढ़, जहाँ बीजेपी की सरकारें नहीं है. तो जहाँ बीजेपी की सरकारें नहीं है वहाँ ये सब फेल्यूर है. और बाकी सब देश में आबादी आबाद है. और जहाँ बीजेपी के मुख्यमंत्री है वहाँ से सिर्फ वहाँ बीजेपी के मुख्यमंत्री है या सरकार है, इसलिए कोरोना भाग गया. ये मूर्खता है. सर, रेमडेसिवीर के बारे में बोला. सर, दवाई के बारे में जो गुजरात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठे कडक लॉकडाऊन लावण्यासंदर्भात प्रयत्न करतायत, पण भाजपचे काही मंत्री आहेत ते रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीने. नाही, त्याने करू द्या. असं आहे की त्यांचा जर तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांनी जरूर करू द्या. पण इथे आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची जीवाची काळजी आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता महाराष्ट्र फेल्युअर झालं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्र्यांना
त्या संदर्भातले निर्णय घेऊ देत नाही, हे काय चाललंय? सर रेमडेसिविर के बारे में कहा आपण बघतोय संजय राऊत आत्ता बोलत होते आणि संजय राऊतांनी एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक विधान केलं आहे, ते म्हणजे केंद्र सरकार महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं दुजाभावाची वागणूक देत आहे यावर खरं तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे, अशा पद्धतीचं संजय राऊतांनी खरं तर एक विधान केलेलं आहे. आपने देखा होगा बहुत वीडियो आते हैं, लेकिन बाजू पे गुजरात राज्य में बीजेपी के मुख्यालय में, सूरत हो, अहमदाबाद हो, भरूच हो, वहाँ तो बीजेपी के ऑफिसेस में आपको जितने चाहिए आप रेमडेसिविर लेके जा सकते हो. इस प्रकार के एडवर्टाइजमेंट अगर होते हैं तो ये जो चल रहा है, ये राजनीति जो चल रही है, ये जनता के जान के साथ खेलने की जोखिम आप कर रहे हो. आपण बघतोय की संजय राऊत बोलत होते आणि संजय राऊत असंही म्हणालेले की महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कुठंतरी हे कारस्थान आहे, जे केंद्र सरकार महाराष्ट्राला एक दुजाभावाची वागणूक देत आहे. अशा स्थितीमध्ये खरं तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्यांनी राजकारण विसरून बाजूला ठेवून या सगळ्या संकट काळामध्ये एक दिलाने लढलं पाहिजे.